न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मानवी उत्तम आरोग्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी गो आधारित नैसर्गिक शेती महत्त्वाची। डॉक्टर राजश्री गंदगे, पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर येथे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर राजश्री गंदगे यांच्या मार्गदर्शनाखाली गो आधारित नैसर्गिक शेती या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले। मानवी उत्तम आरोग्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी गो आधारित नैसर्गिक शेती महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री गंदगे यांनी केले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र शासन कृषीभूषण पुरस्कार प्राप्त प्रगतिशील शेतकरी श्री श्यामभाऊ सोनटक्के हे उपस्थित होते। यावेळी मंचावर वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर गणेश गादेगावकर आणि प्रशिक्षण समन्वयक डॉक्टर प्रफुल्ल कुमार पाटील उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर प्रफुल्ल कुमार पाटील यांनी केले। प्रमुख पाहुणे श्री श्यामभाऊ सोनटक्के यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व, पद्धती तसेच विपणन व्यवस्थापन याबाबत प्रशिक्षणार्थींना सखोल मार्गदर्शन केले। या प्रशिक्षणात डॉक्टर विलास डोंगरे आणि डॉक्टर प्रफुल्ल कुमार पाटील यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले। या प्रशिक्षणासाठी एकूण 24 प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला। सूत्रसंचालन डॉक्टर विवेक खंडाईत यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशिक्षण समन्वयक डॉक्टर प्रफुल्ल कुमार पाटील, डॉक्टर विलास डोंगरे आणि डॉक्टर विवेक खंडाईत यांनी विशेष परिश्रम घेतले। इंडिया न्यूज 28 महाराष्ट्र हेड कुणाल भानुशालीसह वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट।